इकडेच काळ पाहत असतो आपलं काम कर ना. दिसला पाहिजे. आता उन्हाळी हंगामामध्ये साधारणतः आपल्याकडं उन्हाळी धान हे पीक घेतलं जातं आहे. आता जर आपण नर्सरीची जर आकडेवारी बघितली तर 6200 हेक्टरवर नर्सरी जिल्ह्यामध्ये केलेली आहे. त्या नर्सरीतून साधारणतः 62,000 हेक्टरवर धानाची लागवड होणं अपेक्षित आहे. सद्यस्थितीत आपल्याकडं 23,000 हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड झालेली आहे आणि उर्वरित लागवड ही साधारणतः अजून 1 महिनाभर आपल्याकडं चालते. मागील वर्षी किती होती आणि यावर्षी किती आहे सर? मागील वर्षी आपल्याकडं जवळपास 77,000 हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड होती. तर ती लागवड ह्यावर्षी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण हेच आहे की आपल्याकडं रब्बी मकाचं क्षेत्र वाढलेलं आहे, मोहरीचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि शेतकरी जे आहेत ते उन्हाळी धानापासून हे भाजीपाला पिकाकडं वळत आहेत, मका पिकाकडं वळत आहेत. त्यामुळे उन्हाळी धानाची लागवड आपल्याकडं मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहील.